अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दिमाखात फडकणारा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राज्यगीताचे आसमंतात निनादणारे सूर अशा मंगलमय वातावरणात भारतीय स्वातंत्र्याचा 78वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, आमदार अमोल मिटकरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक व शहीद सैनिकांचे कुटुंबीय, अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमात सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले। पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने जिल्ह्यात राबवित असलेल्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाचे कौतुक करीत शासनाच्या विविध योजनांमुळे विकास प्रक्रिया अधिक व्यापक झाली असल्याचे प्रतिपादन केले। स्वातंत्र्य सैनिक, शहीद सैनिक यांच्या कुटुंबियांना व विविध मान्यवर अधिकाऱ्यांना भेटून संवाद साधला व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। स्वातंत्र्य दिन सोहळ्यात शहीद सैनिक यांच्या वीर माता, वीर पिता, वीर पत्नी तसेच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन निलेश तलवारे यांनी केले।